नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे अश्विनी, मोटिवेशन बाय अश्विनी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आपल्या या चॅनलवर सगळ्यात छान छान अशा मोटिवेशनल प्रोत्साहित करणाऱ्या पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या स्टोरीज मी अपलोड करत असते। जर तुम्हाला माझ्या स्टोरी आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा। तर आज आपण एक छोटीशी स्टोरी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। तर एक हरिण असते आणि तो जंगलामध्ये जात असते। तर त्याच्या अशा लक्षात येतो की शिकारी त्याचा पाठलाग करत आहे। तर तो धावत धावत पळत सुटतो आणि एका तळ्याच्या जवळ जाऊन पोहोचतो। तर तो बघतो की त्याच्या उजव्या साईडला शिकारी शिकार करण्यासाठी बंदूक घेऊन आहे आणि त्याच्या मागे तो धावण्यासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा आग लागलेली असते आणि त्याच्या डाव्या साईडला एक वाघ दिसतो त्याला। आता हरणाच्या पाडसाला पिल्लूला काही सुचेच ना की काय करावं, कुठे जावं। समोर बघू तर पाणी, मागे बघू तर आग, उजव्या साईडला बंदूक घेऊन शिकारी आणि डाव्या साईडला वाघ। तर काही सुचेच ना। तर त्याने निमूटपणे डोळे बंद करून तळ्यातलं पाणी पिण्यासाठी सुरुवात केली। त्याने आपली बुद्धी तल्लख लढवली। तर आता तर काय माझं खरं नाही, तर आपण पाणी पिऊया निमूटपणे। त्याच्या मनात काय सुरू होतं मित्रमैत्रिणींनो हे आपल्याला तर कळू शकत नाही, परंतु बुद्धी बघा। अशा वेळेस त्याने ती बुद्धी चालवली की त्याचं जे आयुष्य होतं अगदी मरणाच्या दारात होतं, परंतु त्याला सुचत नव्हतं। मग त्याने हा एक निर्णय घेतला की आपण निमूटपणे डोळे बंद करून पाणी प्यायला पाहिजे, नंतर जे होईल ते होईल। असं झालं तर अचानक आभाळातून पाऊस गडगडायला लागला, ढगातून पाऊस पडायला लागला, वीज कडकडायला लागली। तर ती जी आग लागलेली होती त्या पावसामुळे ती आग विझून गेली आणि तो जो गडगडाट होत होता त्या गडगडाटीने तो शिकारीच्या हातातली बंदूक सुटली, म्हणजे त्याचा नेम चुकून त्या वाघाकडे गेला आणि तो जो आवाज ऐकला बंदुकीचा तो आवाज ऐकून वाघ पडून घाबरून गेला, निघून गेला। तर बघा, हे छोटीशी जी गोष्ट आहे हरणाची, त्यांनी काय केलं, एक छोटीशी युक्ती लढवली। आपलं काही आता खरं नाही, तर आता काय करायचं, तर आपल्यासमोर जे आहे वाढलेलं जे आहे ते आपण करायला पाहिजे। तर जेव्हा हरणाचं पाळस मित्रमैत्रिणींनो एवढं मोठं धाडस करू शकतो, एवढ्या सगळ्या ज्या संकटं त्याच्यासमोर उभी होती त्याच्यावर त्याला मात करायची होती, परंतु त्याला मार्ग सापडत नव्हता। तर त्याने फक्त आणि फक्त शांत मनाने समोर असलेलं पाणी प्यालं, डोळे बंद करून निमूटपणे। नंतर काय होणार होतं हे त्यालाच माहिती नव्हतं। तर मित्रमैत्रिणींनो आपल्या आयुष्यात सुद्धा अशी संकटं येतच राहतील। आपल्याला कळणार नाही की अशा आपण परिस्थितीत आहो की आपण यातून कसं निघालं पाहिजे। तेव्हा आपल्याला शांत चित्त मनाने विचार करायला पाहिजे की जे होईल ते होईल। आजची वेळ ही आपली आहे। आज आपण या वेळेत या क्षणात जेवढा आपल्याने जमेल तसं आणि चांगल्या पद्धतीने आपण जगलं पाहिजे। आपण छान छान विचार केला पाहिजे, कारण की आपल्या आयुष्यामध्ये उलाढाल ही होतच राहते। विचारांचा भडीमार आपल्या आयुष्यात चालत असतो। आपल्या आयुष्यामध्ये नाना तऱ्हेचे अडथळे येत असतात। मनुष्य हो, आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या येतच असतात, परंतु या सगळ्या अडचणींना अडथळ्यांना जी काही संकटे आपले आव्हानं आपल्या आयुष्यामध्ये येतात त्याला आपण समोर गेलं पाहिजे। आपण हिंमत हारून जातो, आपण असे रेंगाळलेल्यासारखे आपले हातपाय गाडून बसतो आणि विचार करतो की आपलं आता काही खरं नाही, आपलं आज जे काही आहे ते शेवटचं आहे। परंतु कधीकधी नशीब, प्रकृती, आपले केलेले कर्म, आपले केलेले कार्य आपल्याला नवीन वाटचाल आणि नवीन दिशा देते, जगण्यासाठी सामर्थ्य देते। आपल्याला फक्त आपल्यावर विश्वास करायचा आहे, विश्वास करून आपण पुढे गेलेलो पाहिजे मित्रमैत्रिणी। हताश होऊन कुणाचं चांगलं होत नाही, तर आपण फक्त हिंमत ठेवली पाहिजे। सतत आणि सतत आपण आपले जे कार्य आहे ते करत राहिलं पाहिजे। एक ना एक दिवस आपल्याला तो मार्ग सापडतो, शेवटच्या कुलपाची चाबी आपलं नशीब उघडून जाते मित्रमैत्रिणींनो। तर
फक्त आपल्या हातात जे आहे प्रयत्न करणं ते आपण करत राहायला पाहिजे. तर आज छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.